आषाढी एकादशी निमित्त खामगाव रेल्वे स्थानकावरून पंढरपूरकडे जाणाऱ्या विशेष विठ्ठल दर्शन एक्सप्रेसला केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी हिरवा झेंडा दाखवून रवाना केले। टाळ मृदुंगाच्या गजरात आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषात 1629 वारकरी भक्त या विशेष गाडीने पंढरपूरच्या दिशेने निघाले। संपूर्ण स्टेशन परिसर भक्तिमय वातावरणात न्हालेला होता। या गाडीमुळे मध्य रेल्वेला एकूण 6,11,055 रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे। विशेष दर्शन एक्सप्रेस गुरुवारी सकाळी 9 वाजता पंढरपूर स्थानकात पोहोचणार आहे। दरवर्षी आषाढी एकादशी निमित्त बुलढाणा जिल्ह्यातून विशेष ट्रेनची व्यवस्था केली जाते। यंदाही 2 विशेष गाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे। यावेळी मंत्री प्रतापराव जाधव यांच्यासह अनेक स्थानिक नेते, सामाजिक संस्था, नागरिक व वारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। ही विशेष गाडी केवळ प्रवासाची सुविधा नसून भक्ती, श्रद्धा आणि वारकरी परंपरेचे प्रतीक बनले आहे। आपल्या बुलढाणा जिल्ह्यातून दरवर्षी हजारो वारकरी हे पंढरपूरच्या यात्रेमध्ये त्या ठिकाणी जात असतात आणि म्हणून आपण खामगाव येथून एक पंढरपूर स्पेशल, वारकरी स्पेशल नावानं ही ट्रेन या ठिकाणी जवळपास 16 बोग्यांची ट्रेन या ठिकाणाहून रवाना होत असते। आज ती ट्रेन इथले हजारो भाविक बुलढाणा जिल्ह्यातील घेऊन आज पंढरपूर करता आषाढी एकादशीच्या दर्शनाकरता वारकरी लोक निघालेले आहेत। त्या रेल्वेला हिरवी झेंडी दाखवण्यासाठी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलेलो।